जय शिवराय मित्रांनो. आजपर्यंत महाराजांवर अनेक लोकांनी पोवाडे गायले, ग्रंथ रचले, काव्य बांधले, परंतु बाबासाहेब पुरंदरे असे म्हणतात की आजपर्यंत सर्वात उत्कृष्ट गौरव जर महाराजांचा कोणी केला असेल तर तो श्री समर्थ रामदास स्वामी यांनी केला आहे. त्या ऐतिहासिक आणि विलक्षण पत्रात समर्थ रामदास स्वामी महाराजांना अनेक सुंदर उपमा देतात. निश्चयाचा महामेरू, जाणता राजा, श्रीमंत योगी अशा सुंदर उपमा देऊन त्या महाराजांचा गौरव करतात. त्याच पत्रात समर्थ शिवरायांना कीर्तिवंत सुद्धा म्हणून संबोधतात. का बरं म्हणतात समर्थ शिवरायांना कीर्तिवंत? तर याचं उत्तर देण्यासाठी शिवकाळातील फक्त दोनच उदाहरणं मी आपल्याला सांगतो. पहिलं उदाहरण, महाराज दक्षिण दिग्विजयाच्या मोहिमेवर होते. त्या स्वारीवर असताना महाराजांनी आपल्या धाकट्या बंधू अर्थात एकोजीराजे यांना एक पत्र धाडला. त्या पत्रात महाराज सांगतात की राजश्री महाराज साहेब अर्थात महाराजांचे आबासाहेब शहाजी महाराज यांचे आपण दोघेही सुपुत्र आहोत, म्हणून त्यांच्या संपत्तीवर आणि वैभवावर जेवढा आपला अधिकार आहे तेवढाच अधिकार आमचाही आहे. आम्ही ते महाराज साहेबांची आठवण म्हणून जपू. हा पत्र मिळाल्यानंतर एकोजीराजे महाराजांना उत्तर पाठवतात, हो देतो करतो, आणि असं म्हणत एके दिवशी ते पळून गेले. जेव्हा महाराजांना ह्याची बातमी कळली, महाराज म्हणतात, काय निमित्त पळाले? आम्ही त्यासी धरत होतो काय? धाकुटे ते धाकुटे, बुद्धी ही धाकुटी केली. अरे आम्हास बिरुदांची काय गरज? आमची कीर्ती तर अष्टदिशास लागली आहे. महाराज म्हणतात, कशासाठी पळाले? आम्ही त्यांना धरणार होतो काय? वयाने तर लहानच आहेत, बुद्धीनेही लहानपणा दाखवला. अरे आम्हाला त्या वस्तूंची काय आवश्यकता? आमची कीर्ती तर आधीच अष्टदिशांना लागलेली आहे. हे झालं महाराजांच्या जिवंतपणाचं पहिला उदाहरण. दुसरा उदाहरण, आग्र्याहून सुटका या प्रकरणानंतर औरंगजेब आपल्या वकिलामार्फत इराणच्या बादशहाला एक पत्र धाडतो. जेव्हा इराणचा बादशहा ते पत्र खोलून वाचायला लागतो तेव्हा एक शब्द त्याच्या मनाला प्रचंड खटकतो. तो त्या वकिलाला विचारतो, तुमचे बादशहा हे आलमगीर केव्हापासून झाले? आलमगीर म्हणजे जगावर राज्य करणारे, जगाचा जो राजा आहे त्याला आलमगीर म्हणत. तर ते विचारतात की तुमचे बादशाह हे आलमगीर केव्हापासून झाले? तुमचे बादशाह जर आलमगीर असतील तर मग आम्ही कोण आहोत? आम्ही सुद्धा इराणचे बादशाहच आहोत. तुमचे बादशाह आलमगीर नाही, ते फार फार तर पिदरगीर आहेत. पिदरगीर म्हणजे बापाला पकडणारे. मग तो शाह अब्बास बोलतो, तुमच्या बादशहाला तो दक्षिणेतला शिवाजी तर धरता आला नाही आणि म्हणे स्वतःला आलमगीर म्हणवता. तर या उदाहरणावरून आपल्या लक्षात येतं की महाराजांच्या जिवंतपणे त्यांची कीर्ती ही थेट इराण पर्यंत जाऊन पोहोचली होती. आणि तेवढंच कशाला, आजही बघा ना, 350 वर्षांनंतर छत्रपती शिवाजी महाराज की ऐकलं की आपल्या मुखातून जय केव्हा निघतो हे आपल्यालाच कळत नाही. कशामुळे प्राप्त होती एवढी अखंड कीर्ती? तर याचंही उत्तर समर्थ रामदास स्वामीच देतात. समर्थ म्हणतात, देहे त्यागिता कीर्ती मागे उरावी, मना सज्जना हेची क्रिया घडावी, मना चंदनाचे परित्वा झिजावे, परी अंतरी सज्जनानी ववावे. जय जय रघुवीर समर्थ. समर्थ रामदास स्वामी म्हणतात की मना, तुला असं वाटतं ना की तुझ्या देह त्यागानंतर तुला अखंड कीर्ती प्राप्त झाली पाहिजे, तर ते कसं प्राप्त होईल? समर्थ म्हणतात की मना चंदनाचे परित्वा झिजावे, मना तुला चंदनासारखं झिजलं पाहिजे, तेव्हा जाऊन देह त्यागानंतर तुम्हाला ही अखंड कीर्ती प्राप्त होते. तर मग आपणही समर्थांचा आणि शिवरायांचा हा आदर्श मनात घट बाळगून आपापल्या यथाशक्तीनं हे तत्वज्ञान आत्मसात करून हा जीवन जगण्याचा प्रयत्न केला पाहिजे. आपल्याला हा जर व्हिडिओ आवडला असेल तर त्यास नक्की आपलं प्रेम व्यक्त करा. तोपर्यंत जय जिजाऊ, जय शिवराय.